पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण संपूर्ण जग माता मरियाचा सण साजरा करत आहे. आज 8 सप्टेंबर. आज वेगवेगळ्या चर्चमध्ये आज माता मरियाचा वाढदिवस मोठ्या जोमाने साजरा केला जात आहे. प्रियजनो, खरोखर माता मरिया चर्चसाठी एक दान आहे. आम्हा सर्वांसाठी एक मोठं वरदान आहे, कारण ती आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. ती सतत आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करत आहे. आताच नाही तर तिच्या लहानपणापासून ती परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. आणि तिची प्रार्थना कोणती प्रिय बंधू आणि भगिनीनो? तिची प्रार्थना ही की हे देवा, हे देव बापा, जगाच्या पापापासून तारणारा मुक्तिदाता तू लवकर पाठव, असं म्हणून ती लहानपणापासून प्रार्थना करत होती. कारण जेव्हा मानवानं पाप केलं आणि मृत्युमुखी पडला, आणि तेव्हापासून देवाने वचन दिलं की मी तुमच्यासाठी मुक्तिदाता पाठवील. आणि म्हणून माता मरिया देवाच्या वचनावर विश्वास ठेवून ती प्रार्थना करत होती, हे परमेश्वरा, तुझ्या पुत्राला, मुक्तिदात्याला जगाच्या तारणासाठी लवकरात लवकर पाठव, म्हणून ही प्रार्थना करत होती. आणि खरोखर प्रिय बंधू आणि भगिनीनो, ती धन्य झाली. ती धन्य झाली. देवाने तिला येशूची आई म्हणून निवडले. आणि आज खरोखर ती धन्य झालेली आम्ही पाहतो, कारण जागोजागी तिच्या नावाची भक्ती चालू आहे. अजूनही ती जागोजागी दर्शन देत आहे. अजूनही लोकांना ती प्रभूकडे वळवत आहे. ती धन्य आहे, ती धन्य आहे प्रियजन हो. म्हणून आज तिचा सण साजरा करत आहे. धन्य आहे. आज तिचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. वाढदिवस, तिचा वाढदिवस बायबलमध्ये नोंद केलेला नाही किंवा कुठेही आपल्याला दिसत नाही, परंतु ते एक धन्यतेचं एक स्रोत आहे. म्हणून आज तिचा मोठा वाढदिवस म्हणून साजरा केला जात आहे. आणि ती खरोखर आमची माता आहे, म्हणून लोक तिला स्वीकार करत आहेत. प्रियजन हो, आम्ही पाहतो येशूला तेव्हा तिनं जन्म देण्याच्या पूर्वी स्वर्गदूत येऊन तिच्याशी म्हणाला, नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. प्रियनो, ती स्त्रियामध्ये आम्ही लूक अध्याय 1 ओवी 48 मध्ये वाचतो. लूक अध्याय 1 ओवी 48 मध्ये आम्ही वाचतो, माता मरिया स्वतः म्हणत आहे, सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. तिने पहिलेच म्हटलं होतं, जेव्हा देवदूताने तिला संदेश दिला आणि तिला पवित्र आत्मा मिळाला, आणि ती हर्षानंदाने, ती उल्हासाने देवाला धन्यवाद म्हणून गीत गाऊ लागली. आणि ती म्हणाली, सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. खरोखर आज सर्व पिढ्या तिला धन्य म्हणत आहे. सर्व जग तिला धन्य म्हणून ओळखत आहे. आणि हे धन्य बनणे काय आहे? धन्य काय आहे प्रियजन हो? का म्हणून तिला धन्य म्हणतात? का म्हणून ती धन्य झाली? का म्हणून ती धन्य झाली? आम्ही वाचतो लूक अध्याय 1 ओवी 27 आणि 28 आम्ही वाचतो. प्रियजन हो, 27 आणि 28 मध्ये एक सर्वसाधारण स्त्रीने तिच्याविषयी, माता मरियाविषयी कोणते उद्गार काढले ते आपण वाचून पाहूया. येशू सर्व लोकांना बरं करत, भूते काढत, मृतांना जिवंत करत, असं आपल्या मिशनमध्ये गावोगावी फिरत होता. आणि त्याचे कार्य पाहून एक स्त्री आपले मत व्यक्त करते, ती विश्वासाने सांगते. ते आपण वाचून ऐकूया. लूक अध्याय 11 ओवी 27 आणि 28 त्याच्यामध्ये काय म्हणताय पहा. मग असे झाले की तो ह्या गोष्टी बोलत असता लोक समुदायातील कोणी एक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, ज्या उदराने
तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोकली ती धन्य. ती बाई म्हणत आहे, येशूचे कार्य पाहून म्हणत आहे, येशूची शक्ती पाहून म्हणत आहे, येशूच्या शब्दाचा जो तिला अनुभव आला ते पाहून ती म्हणत आहे, ती सांगत आहे, विश्वास प्रकट करत आहे. धन्य ते उदर ज्याच्यामध्ये तू वाढला, धन्य ते स्तन ज्याचे तू पान केला. प्रियजन, परंतु येशू काय म्हणत आहे पहा, त्या स्त्रीने येशूला धन्य म्हटले, किंवा येशूच्या म्हणजे माता मरियेला धन्य म्हटले, माता मरियेच्या उदराला धन्य म्हटले, माता मरियेच्या स्तनाला धन्य म्हटले, कारण त्याच्यापासून तिच्यापासून येशू उत्पन्न झाला. परंतु येशू माता मरियेविषयी काय म्हणत आहे, तेव्हा तो म्हणाला, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य. त्याच्यापेक्षाही काय म्हणत आहे, म्हणजे याचा अर्थ असा प्रिय बंधू आणि भगिनीनो, की माता मरिया धन्य अशासाठी झाली असं नाही, की येशूला जन्म दिली म्हणूनच धन्य झाली असं नाही. त्याच्या पूर्वी सुद्धा ती प्रभूचे वचन वाचत होती, प्रभूचे वचन ऐकत होती, प्रभूवर विश्वास ठेवत होती, म्हणून ती धन्य झाली. येशूला जन्म दिली म्हणूनच धन्य नाही झाली ती. त्याच्या पूर्वी सुद्धा ती धन्य होती, किंवा ती येशूच्या देवाच्या विश्वासामध्ये होती, देवाच्या वचनामध्ये चालत होती, देवाला अनुसरून चालत होती, विश्वासाने चालत होती, आणि म्हणून ती धन्य झाली. म्हणून येशू म्हणत आहे. प्रियजनो, आम्ही स्तोत्रग्रंथामध्ये सुद्धा आपण वाचतो, स्तोत्रग्रंथ अध्याय 1, स्तोत्रग्रंथ अध्याय 1 त्याची पहिली ओवी आणि दुसरी ओवीमध्ये आम्हाला धन्य व्यक्ती काय आहे, धन्य कोण आहे, अशा प्रकारे आम्हाला वचन सांगताना आपण वाचतो, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, दुर्जनाच्या मसलतीने म्हणजे त्यांच्या सल्ल्याने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रियजन हो, धन्य कोण, जो वाईटाकडे वळत नाही, परमेश्वराच्या वचनामध्ये रात्रंदिवस मनन करतो, आणि हे गुण माता मरियेमध्ये होते, आणि म्हणून ती धन्य झाली. हे गुण माता मरियेमध्ये जन्मापासून होते, म्हणून ती धन्य झाली. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, माता मरिया धन्य आहे, माता मरिया धन्य आहे. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5 ओवी 3 मध्ये वाचतो, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. प्रियजनो, माता मरिया आत्म्यामध्ये दीन होती, आत्म्यामध्ये दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माता मरिया आत्म्यामध्ये दीन होती, म्हणून ती धन्य झाली. प्रियजनो, आज माता मरियेचा सण साजरा करण्याचा मागे मोठा उद्देश आहे, की ते एक पवित्र आहे, ती आमची माता मरिया आहे, ती धन्य आहे, आणि तिने देवाला मोठं सहकार्य केलेलं आहे, आम्हाला मोठं सहकार्य केलेलं आहे, ती आमच्यामध्ये आहे, ती आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, आम्हा सर्वांसाठी आज माता मरिया प्रार्थना करत आहे. म्हणून आम्हा सर्वांना जे दुःखी आहे, बिमार आहे, आजार आहे, संकट आहे, या सर्वांसाठी माता मरिया एक आधार आहे, सहारा आहे, ती आमची आई आहे, ती आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. म्हणून आज प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वांनी माता मरियेकडे प्रार्थना करूया, तिच्या भक्तीमध्ये आम्ही रमूया, आणि तिच्या भक्तीद्वारे आपण परमेश्वराला ओळखण्यासाठी, प्रभू येशूला ओळखण्यासाठी आपण प्रयत्न करूया, विश्वास करूया, आणि माता मरियेसाठी सारखे आम्ही धन्य बनण्यासाठी प्रयत्न करूया.